या सत्रात आपण हा बैल एका पायाने दगडायला आहे हे बघत आहोत आणि याला काय स्वरूपी आता इथे या ठिकाणी बैल दागडला बैल समजा आपण त्याला उडी गेला म्हणतो, त्याच्या छातीत रक्त साचलं, मग ते शेपटीतून रक्त काढतात, त्याची पहिली प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाली. त्याला पाडण्याची पद्धत पहिल्यासारखीच ह्या गजाळ्या आता गरम करून बघा कशा पद्धतीने काढतात आपण बघणार आहोत. ठीक आहे, ओके. या ठिकाणी ह्या गजाळ्या गरम करण्याचं काम चालू आहे. हे पांडुरंगराव कुऱ्हे आणि बाराजी दाजी कुऱ्हे आता हे बैल जे दागायचं आहे त्याच्या छातीतलं रक्त काढायचं आहे का, तर त्याचं छातीतून छातीतलं रक्त शेपटीतून काढायचं आहे. त्याची ही भट्टी आता त्यांनी पेटवलेली आहे आणि तुम्हाला बैल पण दाखवणार आहे, पुढचा व्हिडिओ दाखवणार आहे. हा बैल आलेला आहे आणि याच्या छातीमध्ये रक्त साचल्यामुळं याची परिस्थिती अशी झालेली आहे. कोण्या गावचे मामा तुम्ही? तालुका, जिल्हा, नाव काय व्हाली या बैलाला तुझ्या छातीमध्ये गेला का? इथं कोण सांगितलं तुम्हाला इलाज करतात म्हणून? तुमच्या गावातून आलेलं का? या ठिकाणी बैल असो, गाय असो, उंट असो, घोडा असो, सगळ्या जनावराला इलाज केला जातो, जे की शासकीय वैद्यकीय सेवेमध्ये हा इलाज नाही, पण या ठिकाणी इलाज केला जातो. आणि इथं बऱ्याच मोठमोठ्या सर्जन डॉक्टरांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा मान्य केले की ही इलाज पद्धती खूप चांगली आहे. पाडण्याची पद्धत सेम सगळ्या जनावराला सारखीच आहे. इथे खाली रेती आहे आणि बैलाला कुठेही या ठिकाणी इजा होत नाही. बघा हा बैल आता या ठिकाणी कशा पद्धतीने पडला जातो, कशा पद्धतीनं हा बैल पडला खाली आणि याला व्यवस्थित त्याचे म्हणजे बांधून ऑपरेशन केले जाते. आता बघा ऑपरेशन दाखवणार आहे तुम्हाला मी पुढे. या ठिकाणी त्याचे पाय बघा कशा पद्धतीने बांधलेत. मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं नानासाहेब कुऱ्हे, मारुतराव कुऱ्हे आणि त्यांचा नातू श्रीकांत कुऱ्हे हा यांची तिसरी पिढी आहे जनावरांची सेवा करण्यामध्ये. हा बैल या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याला बांधलेलं आहे आणि बघा कशा पद्धतीने त्याच्यावर इलाज केला जातो, तो सेवा केली जाते. बघा हा डाग इथे बैलाला द्याले पळवले त्याला, जेणेकरून त्याची छाती मोकळी त्या विशिष्ट प्रमाणाच्या तापमानामध्ये डाग दिला जातो. हे बघा ही सगळी टीम या ठिकाणी काम करत असते. हे त्यांचं जे श्रद्धास्थान आहे ते मारुतीचं मंदिर आहे आणि ते मारुतीच्या विश्वासावर या ठिकाणी इलाज करतात. बघा हा इलाज तुम्ही अजून बघा व्हिडिओ. आता या बैलाला आपण डागलंय आणि त्याच्या शेपटीतून त्याच्या छातीतलं रक्त कोण्या नसेद्वारे निघणार आहे हे तुम्ही आता काळं रक्त निघते बघा, तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी विष्णू कुऱ्हे आणि विलासराव हे नस बरोबर पकडून त्या ठिकाणी याच्यातून रक्त काढीत आहेत. बघा जी छातीची नस आहे तीच आपण जे एंजिओप्लास्टी करतो त्या पद्धतीचं ही जनावरांची सुद्धा एंजिओप्लास्टी या ठिकाणी करायला लागलेली आहे. इथं बघा कसं काळं रक्त येते ते. आता बघा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यासाठी हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला इथून असेच शेती आणि पशुपक्ष्यावरील तुम्हाला व्हिडिओ बघण्यात येतील. हे बघा हे अशी धार पडी बघा, ही रक्ताची धार आहे. हे रक्त अशुद्ध रक्त आहे. याला अच्छा टीबी म्हणतो का आपण याला? माणसाच्या भाषेमध्ये टीबी म्हणतो. बघा हे जनावराला मान इकडे हे करायला देतं छातीतून. हे गणेशराव कुऱ्हे हे तर मी तुम्हाला नंबर तर देणारच आहे. बघा हे रक्त एवढं अशुद्ध रक्त त्याच्यातून काढायला लागलेली ती. आणि जनावर हे 100% एक 15 दिवसामध्ये बरोबर होते. याची
मान इकडून वाकवायला येतं, पुन्हा खालून एकदा मान वाकवायला येतं आणि वरून एकदा मान वाकवायला येतं. घसा मोकळा होते, छाती नसा मोकळ्या होण्यास नसा बघा ही धार चालूच आहे. आता हे रक्त बंद होणार, इथं रक्त बंद होणार. अशा प्रकारे या ठिकाणी ही सेवा केली जाते. आता याला सोडवायला येतं, मोकळं करायला येतं आणि याच्यावर याला नंतर याला अंडे खाऊ घालावं लागणार. बैलाला पाहून घालायचं आणि हा बैल उठलेला आहे. हे बैल ज्या जनावरांवर उपचार केले ही ती टीम आहे आणि या टीमची तुम्हाला मी ओळख करून देणार आहे. या ठिकाणी हे गोविंद वैद्य यांचे आजोबा वावारावजी वैद्य इथे सेवा करीत होते आणि ती सेवा करायची. ह्यानंतर हे रमेशराव पाटील आमच्या गावचे चेअरमन आहेत. त्यानंतर हे मारुतरावजी पुरे यांचे म्हणजे आजोबा नानासाहेब पुरे करीत होते आणि आता बघा त्यांचे मुलगा हे गणेशराव आणि हे नातू कन्हैया आणि हे मधात पाराजीदाजी आहेत पुरे पाराजी पुरे हा आणि हे मारुतरावजीचे पुतणी आहे पांडुरंगराव आणि हे श्रीकांत त्यांचा मुलगा. म्हणजे एकाच कुटुंबातले आणि एकाच भावकीतले माणसं. हे बालासाहेब पाटील पुरे, हे शिवाजी पाटील, स्वर्गीय शिवाजी पाटील उत्कृष्ट शेतकरी होते, त्यांचे जे चिरंजीव हे उत्तमरावजी पुरे यांचे वडील होते, सेवा करीत होते. आता हे विलासराव सेवा करतात आणि हे गणेशरावजी पुरे आणि विष्णूभाऊ हे विनामूल्य सेवा करतात आणि अख्ख्या महाराष्ट्रातून बैल या ठिकाणी येतात. हे त्यांचं श्रद्धास्थान आहे, मारुतीचं मंदिर. अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्रातल्या कोण्याही जनावर, घोडा असेल त्या ठिकाणी, उंट असेल, बैल असेल, गाय असेल, गाढव असेल, जे बी शेतीनिष्ठ पशुपक्षी आहेत त्यांची सगळी विनामूल्य इथं रोगावर इलाज केला जातो. आणि चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. इथं थांबून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. ओके.